नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, माझ्या मागचं चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच असतात की इथे जे व्हिडिओ मी बनवले ते सगळे आमच्याकडे येलेल्या पाहुण्यांच्या बद्दलचे होते. आणि आजसुद्धा मी तुमका अजून एका नवीन पाहुण्याबद्दलची माहिती करून देते आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुमका माहितीच असतात आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे पक्षी येतात. आम्ही रोज सकाळी जी काय न्याहारी करतो, भाकरी भाजी काय असतात ती आम्ही त्यांना घालतो. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कावळो येतात. तुमका माहिती आहे कावळ्याची जोडी असा ती अगदी घरातल्यासारखीच असा. ते एका घातल्याशिवाय आमचा दिवस सुरू होणार नाही. त्याच्याबरोबर अनेक पक्षी येतात ज्याच्यामध्ये बुलबुला, जे का लाल बुडाचं बुलबुल म्हणतात, तर तो पक्षी येतात. त्याच्यानंतर दयाळ पक्षी येतात. दयाळ पक्षाचा चिमणीचा जोडप्या, त्याच्यातली चिमणी तर तुमका माहिती आहे यांची मैत्रीणच म्हणते मी. ती का काम करत असताना ती किडे वेचूक कायम येतात. तर दयाळ पक्षी येतात. त्याच्यानंतर तुमका मी त्या दिवशी ओळख करून दिलेले तो तांबट पक्षी, जो दिवसभर ओरडत असता. आज त्याची काही जाग नाही असा, नाहीतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजूनही तो ओरडतच असता. त्याच्यानंतर मी तुमका ओळख करून दिलेला आहे जो माझ्या खूप आवडीचो कोको. पण आता मला सांगा थोडासा वाईट वाटता की हल्ली तो येणार नाही. जवळजवळ महिनो झालो आता तो येऊचो बंद झालो. कारण कसा की त्याचा तो ठराविक काळ असता, ऑक्टोबर ते मार्चपर्यंत वगैरे असं तो दिसता. पाण्यासाठी इकडे फिरता तो. अजूनही आमच्याकडे इकडे पाणी आहे, पण त्याचं येणं बंद झालं. आम्ही त्याला खूप मगा त्याची आठवण येतात. कारण मासे आणल्यानंतर किंवा मिरची पोह्यातली टाकल्यानंतर तो पटकन यायचो खाऊ. का मिरची खूप आवडायची, तुमका माहितीच असतात. तर अशा सगळ्यांची आठवण काढत तुमका मी आज नवीन एका पाहुण्याची भेट घालून देते. कारण हल्लीच तो योग लागलो हा. आणि हल्ली बऱ्याचदा तो दिसता इकडे आमच्याकडे आणि सहज जमिनीवर फिरताना दिसता. त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ मला करूक मिळालो. तर तो असा त्याचा व्हिडिओ आधी तुमका दाखवते आणि मग तुमका त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगते. ठीक आहे, तर तो व्हिडिओ आधी आपण बघूया की नक्की तो पक्षी कोणतो असा. धरू रे तुका धरू, एक हळूहळू वावरत असतो. हां, भीती नाही दिसणार तुका? काय रे पाहुण्या, ए पाहुण्या, धरते हळू, थांब. आरडान दाखव मरे कसं आरडत असतो. तर मंडळी, बऱ्याच जणांनी हे का आता ओळखला असतात, कदाचित तुमच्याकडे पण तो येत असात. तर ह्यो पक्षी असा कबुतरांच्याच प्रजातीतला एक कबूतर असा. आपण शहराच्या ठिकाणी बघतो ती करड्या रंगाची कबुतरा, सफेद रंगाची कबुतरा. करड्या रंगाची कबुतरा खूप बऱ्याच प्रमाणात शहराच्या ठिकाणी दिसतात. आमच्याकडे क्वचित दिसतात, तशी एवढी दिसत नाही ती कबुतरा. पण ही जी कबुतरा असत, जे का सामान्यपणे इकडे गावाकडे जर तुम्ही कोणाक विचारलं तर ते कबूतरच म्हणतले. पण त्याचा खरा नाव असा आता टिपकेदार होला असं म्हणतात. आणि त्याचं इंग्रजी नाव असा स्पॉटेड डव. बऱ्याच जणांका स्पॉटेड डव जास्त ओळखीचं वाटतात, कारण इंग्रजी नावं बऱ्याचदा कानावर पडतात आपल्या. तर टिपकेदार होला किंवा ते एका मराठीत फाकटा असं सुद्धा म्हणतात. फाकटा ह्या नाव मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलं आहे. मी डव माका माहिती होता, टिपकेदार होला असं ते का म्हणतात. आणि त्याचा शास्त्रीय नाव मी वाचण्याचा प्रयत्न करते, कारण शास्त्रीय नावं खूप कठीण असतात. तर त्याचं शास्त्रीय नाव असा स्पिलोपेलिया चायनेसिस असं त्याचं नाव असा. आणि कबूतर वंशीय पक्षी असा, अर्थात आपण सामान्यपणे कबूतर म्हणत असलो तरी कबूतर वंशीय पक्षी भारतात आपल्या आशिया खंडात सगळीकडे आढळता. गावाकडे जास्त दिसतं आमच्याकडे. त्याचा ते का तुम्ही जवळून बघितला जाता तो कसं असतं. ते का टिपकेदार होला कशाक म्हणतात, तर त्याच्या अंगावर भरपूर टिपके असतात. पण त्याच्या ते प्रकार असतात, म्हणजे त्याच्या त्या मानेकडे जे टिपके आहेत ना ते खूप दाट दिसतात, पांढरे टिपके. बघा, डोक्यात जर त्याचं असतं ना, डोक्यात हा हलक्या लालसर रंगाचं असतं आणि मानेवर पांढऱ्या टिपकांची एक रांग असता. त्याच्यानंतर ते जे टिपके असतात ना ते पंखाकडे बघा असे विरळ होत गेले, ते पूर्ण पंखावर पसरलेले असतात. मानेकडचे टिपके पंखापर्यंत, बाकीच्या अंगावर त्याच्या टिपके नसतात. त्याच्यानंतर त्याचं वरचा जो भाग असता ना तो तपकिरी रंगाचा असतो आणि त्याच्यावर काळे पांढरे टिपके असतात. जास्त करून ह्यो पक्षी जंगलात, बागेत, शहराच्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे आढळता. अन्न शोधताना तो जमिनीवर सहज वावरता. ते का म्हणजे तुम्ही जर जवळ गेलात तर तो पळणार नाही. तसो माणसाळ्यासारखं पक्षी असतात जशी कबुतरं असतात. तर असो ह्यो टिपकेदार होला आणि स्पॉटेड डव आमच्याकडे हल्ली बऱ्याचदा येता. तुमच्याकडे सुद्धा ह्यो येत असतात तर आमका कमेंट नक्की करा. फोटो असतील तर फोटो पण पाठवा. आणि अजून एक विनंती असा की त्या दिवशी तांबट पक्षाच्या आवाजाबरोबर एक छान आवाज मी ऐकले पक्षाचो आणि तो मी रेकॉर्ड केलेला आहे.
आणि पोस्ट पण केलेलं आहे की हेका मी तुमका लवकरच भेटेन म्हणून. पण झाला असं की बरेच प्रयत्न करून सुद्धा तो म्हाका तेका कॅप्चर करूंक मिळाला नाही, कारण तो खूप लांब लांब पळता. आणि एखादो फोटो जरी त्याचो मिळालो असता तर त्याची म्हाका पूर्ण माहिती घेऊक मिळाली असती की शोधूक मिळाली असती. तो फोटोसुद्धा म्हाका त्याचो घेऊक मिळालो नाही असा. त्याचं वर्णन फक्त मी तुमका सांगते. जर तुम्ही तेका ओळखत असाल तर तो पक्षी कोणा कमेंट नक्की करा. तर तो पक्षी साधारण लांबट आकाराच्या चिमणीसारखो असता, पूर्ण काळो पक्षी असता. आणि त्याच्यात शेपूट कशी आहे माहिती आहे, त्याची खूप लांब शेपूट असतात. जसं पतंगाची शेपूट असता की नाही, तसे त्याचे 2 मोठे शेपटे असतात तसे. आणि त्याच्या टोकाशी परत 2 अशी छोटी छोटी पिसा असतात त्रिकोणी आकाराची. ती खूप लांब अशी रवता शेपटी त्याची. तर त्या दिवशी पण मी बघितलं, पण ते खूप भिरभिर जातात, एकदम एका वेळी मिळतच नाही कॅप्चर करू. तर कोणाक ह्यो पक्षी माहीत असतात तर तो नक्की म्हाका सांगा. त्याचो आवाज जो असा ना तो तुमका मी ऐकवते, परत एकदा ऐकवते की आवाज ऐकान तुमका जर तेका ओळखाक येत असात तर तो आवाज असो असा. ऐकलात? आवाज किती सुंदर आहे ना. ऐकल्यानंतर तेका बघूचो मोह झाल्यानंतर मी तेका शोधले, पण तो म्हाका काय असो मोबाईलमध्ये कॅप्चर करूक मिळालं नाही. मी जरी बघितले तरी. तर त्याच्यामुळे त्याची माहिती म्हाका देऊक मिळाली नाही. तर नक्की सांगा की ह्यो पक्षी जर तुमका माहीत असत तर त्याचं नाव काय आहे आणि तुम्ही ओळखत असाल तर मग नाव जरी कळला ना तर त्याच्यावरून मी त्याची सगळी माहिती काढू शकते नंतर. फक्त कोणाक नाव माहीत असत तर नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असत, आजची माहिती आवडली असत तर नक्की व्हिडिओक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, कारण ही माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते जास्तीत जास्त शेअर होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. तर शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्णब्रह्म बघत राहा.